नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काही उपयुक्त अशा किचन टिप्स त्याचप्रमाणे निरोगी टिप्स पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि टिप्स आवडल्या असतील तर या व्हिडिओचा स्क्रीनशॉट नक्की घ्या. त्याचप्रमाणे शेवटी तुम्हाला 2 बोनस टिप्सही दिलेल्या आहेत, त्याही जरूर पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप्स नंबर 1. गव्हाच्या पिठात रवा घालून घट्ट पीठ भिजवल्यास पुऱ्या चांगल्या होतात व तेलकट होत नाहीत. ही ट्रिक नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला तर वळूया टिप्स नंबर 2 कडे. आहारामध्ये गूळ खाण्याचे कोणते फायदे होतात? गुळामध्ये मोठ्या प्रमाणात सुक्रोज, ग्लुकोज आणि खनिजे असतात. या व्यतिरिक्त गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह उपलब्ध असते. यामुळे पचनक्रिया सुधारते, दम्यापासून सुटका मिळण्यास मदत होते, वजन घटवण्यास मदत होते, पोटाचे विकार दूर होतात, मासिक पाळीचा त्रास कमी होतो, सांधेदुखी कमी होते. टिप्स नंबर 3. जखम झाली, मुका मार लागला, सूज आली असेल, कुरूप झाले असेल, बेंड आले असेल, टाचांना भेगा पडल्या असतील तर अशा वेळी हे पोटीस बनवून त्या ठिकाणी बांधा. थोडेसे गव्हाचे पीठ, हळद आणि थोडेसे तेल घेऊन हे मिश्रण लोखंडी कढईत गरम करून घ्या. याचा छोटा गोळा बनवून दुखणाऱ्या भागावर सुती कपड्याने बांधा. नक्की आराम मिळेल. टिप्स नंबर 4. दात कमकुवत झाले असतील, थंड गरम खाल्ल्याने ठणकत असतील, हिरड्यांना सूज येत असेल, रक्त येईल तर दररोज सकाळी हळद आणि मीठ समप्रमाणात घेऊन याने दंतमंजन करावे. टूथपेस्ट काही दिवस बंद करावी. टिप्स नंबर 5. अंगावर पित्ताच्या गांधी येऊन प्रचंड खाज येत असेल तर नेमके कोणत्या गोष्टीचे वावडे तुम्हाला आहे ते शोधावे व ते खाणे काही दिवस बंद करावे. ग्रामीण भागात जांभूळ झाडाच्या सालीचा रस 1 कप या प्रमाणात घेऊ शकतो. आमसूलचे पाणी लावल्याने देखील शीतपित्त कमी होते. टिप्स नंबर 6. तुमचा कफ मोकळा होत नसेल, सर्दी पडसे जात नसेल तर 2 नागवेलीची म्हणजेच विड्याची पाने स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून 1 ग्लास पाण्यात उकळा. पाणी अर्धे राहिल्यानंतर ते गाळून घ्या आणि हे पाणी चहासारखे घोटघोट प्या. यामध्ये आवडीप्रमाणे गूळ देखील टाकू शकता. तुमच्या खोकल्यामध्ये, सर्दीमध्ये, पडशामध्ये नक्कीच फरक जाणवेल. वळूया पुढच्या टिप्सकडे. टिप्स नंबर 7. व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल तर अनेक समस्या उत्पन्न होतात. यासाठी आहारात घरगुती बनवलेल्या दह्याचा समावेश करावा. यासाठी हा घरगुती उपाय देखील करू शकता. आंब्याच्या वाळवलेल्या कोळीमधील बियांची पावडर पाव चमचा किंवा अर्धा चमचा या प्रमाणात 1 कप पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ घ्यावी. 10 ते 12 दिवसात कमतरता भरून निघते. तर हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा. बोलूयात पुढच्या उपायाकडे. टिप्स नंबर 8. रोज काही वेळ नखे घासल्याने रक्ताभिसरण सुधारते, केस गळणे थांबते. आंबा खाल्ल्यानंतर हिरव्या मिरचीचे सेवन करू नये. जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो. टिप्स नंबर 9. नाकातून सारखे पाणी गळणे किंवा सारखे शिंका येणे यावर खालील उपाय करा. वाफ घेण्यासाठी एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. अद्रकीचा 1 तुकडा ठेचून पाण्यात टाकावं. पाणी चांगले उकळू द्या. आता त्यात 1 चमचा ओवा, भीमसेनी कापूरची 1 गोळी, तुळशीचे 5 ते 6 पत्ते टाका. 2 मिनिट उकळू द्या. या पाण्याने दिवसातून 2दा वाफ घ्या. एका दिवसात सर्दी बरी होणार. तर हा रामबाण असा उपाय आहे, नक्की ट्राय करा. टिप्स नंबर 10. नारळ साखर. नारळ साखर हा उत्तम पर्याय आहे, कारण ती नारळाच्या पाम झाडापासून जास्त शुद्धीकरण किंवा रसायनांचा वापर न करता काढली जाते. नारळातील साखर शरीराद्वारे सहज पचते. नारळाच्या साखरेत लोह, पोटॅशियम, झिंक आणि कॅल्शियम देखील असते. तर रिफाईंड साखरेमध्ये जीवनसत्वे किंवा खनिजे असतात. टिप्स नंबर 11. मूळव्याधीची सुरुवात असेल, कोंब जाणवायला लागला असेल, पोट साफ होत नसेल तर या नारळाचा आपण वापर करू शकतो. नारळ सोलल्यानंतर त्याच्या शेंड्या आपण फेकून देत असतो, पण या शेंड्या जाळून त्याची राख अर्धा ते 1 चमचा या प्रमाणात दही व खडीसाखरेसोबत खाल्ल्याने मूळव्याधीवर काही दिवसात आराम मिळतो. टिप्स नंबर 12. जर वारंवार केसांमध्ये कोंडा, पुरळ आणि खाज येत असेल तर कोमट पाण्यात लिंबूचा 1 चमचा रस एकत्र करून त्याने केस धुवून काढावे. यामुळे केसांचा दुर्गंध देखील दूर होतो, केसातील कोंडा कमी होतो. टिप्स नंबर 13. वजन कमी करण्यासाठी तुम्ही योगासने, व्यायाम करत असाल
आणि भूक न लागता झटपट वजन कमी व्हावे असे वाटत असेल तर शेवग्याच्या शेंगांचे 3-4 तुकडे 2 कप पाण्यात 5 ते 6 मिनिट उकळून घ्यावेत. नंतर ते गाळून त्यात थोडे लिंबू पिळून हे सकाळी प्यावे. यामुळे चयापचय क्रियेला वेग मिळतो आणि आपली भूकही कमी होते. त्याचप्रमाणे वजनही झपाट्याने नक्कीच कमी होते. जाऊयात पुढच्या टिप्सकडे. टिप्स नंबर 14. चेहऱ्यावर वांग असतील, चेहरा काळवंडला असेल किंवा चेहरा रखरखीत असेल तर हा उपाय काही दिवस करा. वाळवलेल्या आवळ्याची बारीक पावडर बनवून घ्या. त्यातील 1 चमचा पावडरमध्ये 1.5 चमचा खोबरेल तेल मिसळा व ही पेस्ट चेहऱ्याला लावा. 15 ते 20 मिनिटांसाठी ही पेस्ट लावून ठेवा आणि नंतर धुवून टाका. तुमच्या चेहऱ्यावरील वांग कमी होईल. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरचा काळपटपणा नक्की कमी होईल. हा उपाय नक्की ट्राय करा. वळूयात पुढच्या टिप्सकडे. टिप्स नंबर 15. केसांसाठी घरगुती उपाय. आवळा रस. ताजा आवळा रस केसांच्या मुळाशी लावा. 20 मिनिटांनी धुवा. यामुळे केस मजबूत होतात आणि केस गळती कमी होते. टिप्स नंबर 16. शरीरात रक्त कमी झाले असेल, हिमोग्लोबिन वाढवायचे असेल तर 2 ते 3 खजूर स्वच्छ धुवून गावरान गाईच्या दुधात उकळून किंवा तुपात भाजून खाल्ल्याने रक्तवाढीसाठी याचा फार फायदा होतो. महिलांनी आणि लहान मुलांनी हा उपाय अवश्य करा. टिप्स नंबर 17. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ करण्यासाठी कांदा हा खूप उपयुक्त आहे. कांदा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. जवळपास प्रत्येक भाजीत कांदा टाकला जातो. त्यामुळे तो व्हिटॅमिन सीच्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. कांदा कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरतो. कांदा अँटीऑक्सिडंट युक्त आहे. कांद्यात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे कॅन्सरवर प्रतिबंधासाठी मदत होते. असा अतिशय उपयुक्त हा कांदा आपल्या आहारामध्ये जरूर असला पाहिजे. टिप्स नंबर 18. धने खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतं. इन्सुलिन उत्तेजित करून कमी रक्तदाबाची समस्या दूर होते. धने खाल्ल्याने तोंडाचा अल्सर दूर होतो. रक्तातील अनावश्यक कण विरघळतात. नियमित धण्याचे पाणी प्यायल्याने तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते. शरीरातील सर्व 72,000 रक्तवाहिन्या या धने खाल्ल्याने मोकळ्या होतात. टिप्स नंबर 19. शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश केल्याने हाडे आणि दात मजबूत राहण्यास खूप मदत होते. कारण शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. टिप्स नंबर 20. निद्रानाशाची समस्या असेल, रात्री उशिरापर्यंत झोप येत नसेल तर सर्वप्रथम अतिविचार करणे बंद करावे. 2 हिरव्या वेलच्या चावून खाऊन त्यावर 1 कप कोमट पाणी पिल्याने शांत झोप लागते आणि झोपही पूर्ण होते. मोबाईल, टीव्ही, संगणकावर काम करणे झोपण्या अगोदर 1 तास आधी थांबवावे. टिप्स नंबर 21. कोणत्या अन्नामुळे कोणता अवयव स्वच्छ होतो तर लिंबामुळे यकृत स्वच्छ होते, पालकामुळे रक्त स्वच्छ होते, काकडीमुळे मूत्रपिंड स्वच्छ होते, लसणामुळे धमन्या स्वच्छ होतात, गाजरामुळे डोळे स्वच्छ होतात, ब्रोकोलीमुळे फुफ्फुसे स्वच्छ होतात, सफरचंदामुळे आतडे आणि मक्याचे दाणे खाल्ल्याने कोलन स्वच्छ होतो. टिप्स नंबर 22. घर बसल्या सर्व आजार दूर करा. जुलाबासाठी सुंठ बारीक कुटून पाण्यासोबत घेणे. चक्कर येत असेल तर साखरेसोबत शोप खाणे. पोट साफ होत नसेल तर हिरडा खाणे व वरून दूध पिणे. तोत्रे बोलणे येत असेल तर दालचिनी चावून खावी. जुना ताप असेल गूळ आणि जिरे मिसळून खावे. जखम झाल्यावर गरम खोबरेल तेलात हळद टाकून लावावी. उलटी होत असेल तर पाण्यात लवंग उकळून प्यावे. तोंड आल्यावर जायफळच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. खोकल्यावर अर्धा चमचा काळी मिरी चूर्ण मधासोबत घेणे. भाजले असेल तर मेथीचे दाणे बारीक कुटून लेप लावावा. तर हे घरगुती उपचार नक्की करा. तुम्हाला तुमच्या समस्यामध्ये नक्की आराम मिळेल. टिप्स नंबर 23. पोटात गॅस तयार होणे आणि आंबट ढेकर येणे ही यकृताच्या विकाराची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत मनुक्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. हे सूज नियंत्रित करते आणि यकृतामध्ये साचलेली घाण काढून टाकते. तमालपत्र उकळून थंड झाल्यावर त्यासोबत गुळण्या केल्याने घसा खवखवणे, कच्चे ढेकर येणे आणि तोंडाची दुर्गंधी थांबते. ते उकळल्यानंतर पिण्याचेही अनेक फायदे आहेत. सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, हाडे मजबूत होतात, त्वचा उजळते, खराब कोलेस्ट्रॉल कमी होते, केस मजबूत होतात आणि डोळे निरोगी होतात. टिप्स नंबर 24. प्लास्टिकच्या पिशवीत घालून बाजारातून घरी आणलेल्या भाज्या, धान्य किंवा इतर खाद्यपदार्थ तत्काळ पिशवीतून बाहेर काढा. दिवसेंदिवस या पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थ राहणं अजिबात चांगलं नाही. अनेक घरांमध्ये धान्य, साखर, गूळ प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवलेले असतात. हे पदार्थ डब्यात भरून ठेवावे. पिठाच्या डब्यामध्ये प्लास्टिकचे चमचे टाकून ठेवलेले असतात. पीठ घेणं सोपं पडावं म्हणून ही सोय असते. पण असे महिनोमहिने प्लास्टिकचे चमचे डब्यात टाकून ठेवणं
हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. टिप्स नंबर 25. हिरड्यातून रक्त येणे. पायोरियाचा त्रास तुम्हाला होत असेल तर वाळवलेले आवळे जाळून त्यांची राख आणि मीठ एकत्र करून मोहरीच्या तेलात हे मिसळून याने दात आणि हिरड्यांची सकाळ संध्याकाळ हलकी मालिश केल्याने हिरड्या मजबूत होतात. आता ऐकूयात बोनस टिप्स. पाईल बवासीर दूर करण्यासाठी घरगुती उपाय. ज्यांना पाईल बवासीर याचा त्रास आहे त्यांनी सकाळी तापवून थंड केलेले 1 कप दूध या दुधामध्ये 1 लिंबूचा रस टाकून क्षणात पिऊन घ्यावे. दूध फाटले नाही पाहिजे. नियमित 3 ते 6 दिवस हा उपाय करावा. रोग पूर्ण बरा होतो. काही दिवस गरम तिखट मसाले तंबाखू बाहेरचे खाणे बंद करावे. दिवसभरात 2 ते 3 लिटर ताजे पाणी प्यावे. जेवणानंतर ग्लासभर ताक जिरे कोथिंबीर टाकून प्यावे. तर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला आजारामध्ये बदल जाणवेल किंवा फरक दिसेल. पुढची बोनस टिप्स आहे. शरीराचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी नाचणी हे फार उपयुक्त धान्य आहे. कारण नाचणीने पचन सावकाश होते. त्यातील कर्बोदकाचे पचन होण्यास वेळ लागतो. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. नाचणीची भाकर खाल्ल्यानंतर इतर पदार्थ खाण्याची सारखी इच्छा होत नाही. त्यामुळे शरीरात उष्मांक कमी जातात. नाचणीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, B1, B2 ही जीवनसत्वेही भरपूर प्रमाणात असतात. तर मंडळी, ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे या चॅनलवर तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही कमेंट करून सांगा. या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलवर किचन रेसिपी असतील, किचन टिप्स असतील किंवा निरोगी आरोग्यासाठी काही टिप्स असतील तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे नक्की सांगा, जेणेकरून त्यापासून आम्हालाही काहीतरी प्रेरणा मिळेल. तर हा छोटासा प्रयत्न असलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, हेल्दी खा, हेल्दी रहा. धन्यवाद.